नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, जवळपास सगळ्याच घरांमध्ये आज मोलकरीण, मेड या असतातच. धुणी, भांडी, कधी-कधी स्वयंपाक करणं या सर्व गोष्टींसाठी मोलकरणी ठेवल्या जातात आणि मोठ्या शहरांमध्ये जिथे घरात बिझनेसमध्ये लोक व्यस्त असतात किंवा नवरा-बायको दोघेही कामावरती असतात किंवा घरातील महिला ही आता वयस्कर झालेली असते, त्या ठिकाणी मोलकरणी या कंपल्सरी असतातच असतात. मोलकरणी या कधी कधी परिवाराचा भाग बनून जातात. काही ठिकाणी फुल टाइम मेड असतात, म्हणजे 24 तास त्याच घरात परिवाराचा सदस्य बनून राहणं, कामं करणं आणि वयोवृद्धांची काळजी घेणं. मोलकरणीवरती आजचा समाज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण कधी कधी या मोलकरणींच्याच अशा काही गोष्टी कानावरती येतात ज्याच्यामुळे मोलकरणींवर विश्वास ठेवावा का नाही असा प्रश्न पडतो. असाच एक प्रकार दिल्लीत घडलेला आहे. पण इथे फक्त मोलकरणीची करामतच नाही आहे, तर मोलकरीण तिने चोरी करून कमावलेल्या सोन्याची किंवा पैशांची ज्या पद्धतीने वापर करत होती, त्या मोलकरणीचं स्टेटस, तिचा बंगला, तिच्या घराला सुरक्षा, हे सर्व जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. मित्रांनो, दिल्लीतील शालिमार बाग या परिसरात विजय पाल गुप्ता हे राहत होते. विजय पालांच्या घरी फुल टाइम मेड होती, मोलकरीण होती. त्यांच्यासोबत नवरा बायको आणि त्यांचा मुलगा आणि सून असा परिवार तिथे राहत होता. विजय पाल यांच्या मोलकरणीने काही दिवसांपूर्वी काम सोडलं नव्हतं, तर कामावरनं तिने सुट्टी घेतली होती महिना 2 महिन्याची. तिला काहीतरी बाहेरगावी जायचं होतं, त्यामुळे तिने 1-2 महिन्यांची सुट्टी घेतली होती. आता या 1-2 महिन्यांसाठी त्यांना दुसरी मोलकरीण बघायची होती. त्यांनी घराच्या सिक्युरिटी गार्डला सांगून ठेवलं होतं, कोणी मोलकरीण असेल तर बोलावून घे म्हणून. त्याप्रमाणे सिक्युरिटी गार्डने सोनिया नावाच्या एका मोलकरणीला बोलावून आणलं. विजय पाल गुप्तांसोबत तिची ओळख करून दिली. तेव्हा त्या मोलकरणीने अतिशय व्यवस्थितपणे परिचय करून दिला स्वतःचा आणि सांगितलं की तुम्ही मला जर बदली मोलकरीण म्हणूनच ठेवत असाल तर मी अर्ध्या पगारीत काम करायला तयार आहे. म्हणजे पूर्वीची मोलकरीण ज्या पद्धतीने पगार घेत होती त्याचा निम्माच पगार मी घेऊन काम करायला तयार आहे. महिनाभर काम करते, जर तुम्हाला माझं काम नाही आवडलं तर तो निम्मा पगारही मला देऊ नका. इतक्या कॉन्फिडन्सने तिने विजयपाल गुप्ता यांच्याशी संवाद साधला. त्यांनी लगेचच तिला कामावर ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी अगदी चोख वेळेवरती सोनिया कामाला आली. झाडून पुसून घराची स्वच्छता सगळं करून स्वयंपाक करून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुद्धा ती वेळेवरती कामाला आली, वेळेवर काम केलं, सर्व काही व्यवस्थित केलं, स्वयंपाक करून निघून गेली. मग उजाडला 19 एप्रिलचा दिवस. सोनिया परत चोख वेळेवरती कामाला आली. तिला कामावर ठेवून फक्त 3च दिवस झालेले होते. तिने पाहिलं की गुप्ता दाम्पत्य हे पूजापाठ करत आहेत. पूजा मध्ये व्यस्त होते ते, त्यांचं काही लक्ष नव्हतं. हीच संधी साधून या सोनियाने त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला. मोठ्या शिताफीने लॉकर सुद्धा उघडलं. कसं उघडलं, तिला ते कसं जमलं, कारण लॉकर हे लॉक केलेलं होतं. कपाट उघडलं, लॉकर उघडलं आणि जवळपास त्यांच्या घरातील 1.5 कोटी रुपयाचं सोनं आणि हिऱ्याचे दागिने उचलून पिशवीत टाकले आणि तिथून पसार झाली. पूजा वगैरे संपवून जेव्हा गुप्ता यांच्या पत्नी बेडरूम मध्ये आल्या, त्यांना कपाट उघडलेलं दिसलं आणि तिजोरी सुद्धा रिकामी झालेली दिसली आणि घरात सोनिया सुद्धा नव्हती. त्यांना हे समजण्यास वेळ नाही लागला की सोनियानेच त्यांची तिजोरी साफ करून सगळं काही लुटून घेऊन गेलेली आहे. गुप्ता दाम्पत्याने तातडीने पोलिसांना संपर्क केला. पोलिसांना सांगितलं, पोलीस घटनास्थळी आले, सगळं बघितलं. आता सोनियाला पकडण्याचं काम बाकी होतं. सोनियाचा थानपत्ता लागत नव्हता. जो नंबर दिला तो बंद. तिचा जेव्हा शोध घेण्याचा सुरू केला आसपासच्या एरियामध्ये, तिथं सोनिया नावाच्या मोलकरणीला कोणीच ओळखत नव्हतं. याचाच अर्थ असा की ही सोनिया तिचं खरं नाव नव्हतंच. तिच्या अनेक नावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळीकडनं तिचे वेगवेगळे नावं समोर येत होती. म्हणजे जिथे जिथे ही सोनिया काम करत होती तिथे तिथे तिने वेगवेगळे नावं सांगितलेले होते. तिचं खरं नाव कोणालाच माहीत नव्हतं. लोकेशन माहीत नाही, पत्ताही माहीत नाही. मग पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली, खबऱ्यांना ऍक्टिव्हेट केलं आणि सगळं करून शेवटी 5-6 दिवसांनी पोलिसांना पता लागला की ही सोनिया दिल्लीच्याच रोहिणी भागात सेक्टर 11 मध्ये तिचं वास्तव्य आहे.
पोलिसांनी तिचा एक्झॅक्ट पत्ता शोधून काढला आणि त्या पत्त्यावरती पोहोचल्यावर पोलिसांनाच धक्का बसला, कारण तिथं सोनियाची खोली बिली नव्हती, तिचं 4 मजली अपार्टमेंट होतं. त्या अपार्टमेंटची मालकीन सोनिया होती. पोलीस गेट जवळ जाताच 2 जर्मन शेफर्ड कुत्र्यांनी पोलिसांवरती झेप घेतली. 3 पोलीस या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. कसं बसं करून पोलीस आत शिरले. उरलेले पोलीस तिथे 5 कुत्री अजून होते. ते 5 कुत्रे जवळजवळ भुंकायला लागले आणि पोलिसांवरती त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांत करून पोलीस वरच्या मजल्यावर गेले. तिथे 5 कुत्रे होते. हे सर्व कुत्रे जर्मन शेफर्ड, पिटबुल, डॉबरमॅन या प्रजातीचे वेल ट्रेंड कुत्रे होते. या कुत्र्यांना या सोनियानी पाळलेलं होतं. त्या घरात आणि घराच्या परिसरात एकूण 15 कुत्रे होते. 15च्या 15 फॉरेन ब्रीडचे कुत्रे आणि वेल ट्रेंड कुत्रे होते. 15 कुत्र्यांचं निबर सुरक्षा कवच त्या घराला होतं. पोलीस आले हे कळताच सोनिया ही गादी आणि ब्लँकेटच्या ढिगाराच्या आत शिरून लपून बसली. पोलिसांनी शोधून काढलं आणि नंतर तिची चौकशी करायला सुरुवात केली. चौकशीत असं समजलं की ही सोनिया मूळची चेन्नईची राहणारी. 15-20 वर्षांपूर्वी ती नवऱ्यासोबत दिल्लीला आली. छोटासा कामधंदा सुरू केला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ते होते, पण सोनिया ही फार ॲम्बिशियस होती. तिला लक्झरी आणि पैसा हा भरपूर पाहिजे होता, पण नवऱ्याच्या कमाईमध्ये जेमतेम आयुष्य चालत होतं. तिला मुलगा सुद्धा होता. त्यानंतर काही वर्षांनी आजारपणामुळे तिच्या नवऱ्याचं निधन झालं आणि मग सोनियाने आपली खरी कमाई सुरू केली. तिने एक प्लॅन आखला. या प्लॅन तहत तिने दिल्लीतील मोठमोठे श्रीमंत करोडपत्यांचे घरं टार्गेट केले. त्या एरियात ती फिरत होती. जाता येता गोड बोलून वॉचमन, तिथे काम करणाऱ्या मोलकरणी यांच्यासोबत मैत्री करायची आणि काम मिळवण्याचा प्रयत्न करायची. प्रामुख्याने जिथले बदली मोलकरीण म्हणून काम मिळत असेल ते ती प्रामुख्याने बघत होती. परमनंट करण्यापेक्षा ज्यांची मोलकरणी सुट्टीवर असेल त्या घरी काम करण्यात ती पसंत करत होती. आणि हे सगळं काम तिने मोडस ऑपरेंडी होती. 3 ते 4 दिवस काम करायचं, घरातील सर्वांची मनं जिंकायची, सोनं पैसा कुठे ठेवलेला आहे हे बघायचं आणि चान्स मिळताच तिथे डल्ला मारायचा. प्रामुख्याने सोनं चोरायचं. कॅश ती फारशी चोरत नव्हती, कारण जेव्हा पोलिसांनी छापा मारला तिच्या घरात फक्त 1 लाख कॅश मिळाली, पण सोनं 2 किलोच्या वर सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तिच्या घरात सापडले. तिने मागच्या काही वर्षांमध्ये जवळपास 5 कोटी रुपयांचं सोनं हे जमवलेलं होतं. आता खरी कहाणी याच्या पुढे. चोरी केलेलं सोनं ती कधीच विकायची नाही, विकून त्याला कॅश करायची नाही. या बहादर बाईने जो प्लॅन बनवला होता तो खरंच मोठ्या मोठ्यांना जमणार नाही. चोरी केलेलं सोनं ही सोने तारण ठेवणाऱ्या बँकांमध्ये घेऊन जायची. तिथे ते सोनं गहाण ठेवायचं आणि त्याच्यावरती 5, 10 ते 15-20 लाखांपर्यंत कर्ज उचलायची आणि त्या कर्जावरती ती चंगळ करत होती. तिने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचं कर्ज वेगवेगळ्या बँकांमध्ये सोनं गहाण ठेवून काढलेलं होतं. त्यात अगदी मुथूट फायनान्स पासनं मोठ्या मोठ्या कंपनीची नावं आहेत. हे कर्ज काढल्यानंतर तिने ते 4 मजली घर, वेगवेगळ्या ठिकाणी 2-4 प्लॉट दिल्लीमध्ये हे तिने स्वतःच्या नावावरती कमावलेले होते. आणि हे सगळं करून ती अतिशय लक्झरियस आयुष्य जगत होती. कारण तिचं गोड बोलणं हे तिचं हत्यार होतं. गोड बोलून ती मनं जिंकवायची, गोड बोलून ती मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या घरात प्रवेश मिळवायची आणि अशा पद्धतीने घर साफ करून बाजूला व्हायची. अजून तिच्याकडे किती पैसे आहेत, रोख रक्कम घरात किती आहे, किती बँकांमधनं तिने काय काय कर्ज घेतलेले आहेत आणि तिने चोरी केलेलं सोनं हे अजून कुठं कुठं लपवलंय, या सर्वांचा दिल्ली पोलीस तपास करत आहे. मित्रांनो, मोलकरणीच्या चतुराईची ही एक अनोखी कहाणी, याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. तुम्हाला सुद्धा या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.